आता आपण बोंबील वडीची तयारी करू. चला, हे उकळत ठेवायचं असंच. हा, ते उकळू द्या. बोंबील वडीसाठी आपल्याला बोंबील कुटून घ्यायचे. बोंबील कुटून घ्यायचे. तुम्हाला पर्सनली कुठला मासा जास्त आवडतो खायला? सगळेच आवडतात तसे, पण आम्ही ते शिंपले, कालवं असं जास्त आवडत. बरं, मला एक सांगा, माशांचा कुठलाही पदार्थ करताना ते मासे साफ करणं ही एक वेगळी कला आहे. म्हणजे त्याचा काटा काढणं, कोळंबी मधला तो पोटातला काळा धागा काढणं. आता हे अख्खे टाकलेले आहे म्हणून तो खेचून काढतो. साल काढतो तेव्हा तो आम्ही तेव्हाच अलगद येत होतो. म्हणजे आता बऱ्याच जणांना काय माहिती, जड वाटतं. आणि त्या माशाला माहिती असेल ही कोळी आहे, त्यांच्याकडून पटकन सोडलं जावं. हो की नाही? नाहीतर आपली वाट लावून टाकतो. आमच्यासारख्या नवीन माणसांना त्रास देतात, अरे ही कोळी नाहीये. आता काही मासे विशिष्ट प्रकारे कापले जातात. काहीचे फिले काढायला लागतात तरच चांगलं. काय फिले म्हणजे फक्त बोनलेस करून काढावे लागतात. फिल्ले? आमच्या ह्याच्यात तीर काढलाय माशाचा, कोळी भाषेत त्याचा शब्द आहे तो तसा. छान. आज माझ्या ज्ञानाचे फिल्ले निघतायत एवढं मला नक्की कळतंय, कारण याच्यातलं मला काहीच माहित नाहीये. पण छान, मस्त, नवीन काहीतरी शिकायला पाहायला मिळतंय. हे झालेलं आहे आपलं, बंद करायचंय गॅस. कोकम टाकायचं. काय रंग आलाय. कोकम टाकायचं. कोकम. मासे असले की काहीतरी आंबट पाहिजे. कोथिंबीर थोडी अशी हाताने तोडून वाकडी तिकडी टाकली तरी चालेल. रंग म्हणू नका, त्याचा सुगंध म्हणू नका. झाकण देऊन गॅस बंद करा. झाकण ठेवून गॅस बंद करायचा. आता हे काय तयार झालं? ही उकड तयार झाली. आता तयार काय करायचंय? आता बोंबील वडी बनवते. बोंबील वडी. फॅन्टास्टिक. उकड तयार झालेली आहे. ही कढई आम्ही जरा उचलतो आणि बाजूला ठेवतो. आता बोंबील वडी ती कशी करायची? आता बोंबील आपण कुटून घेतले, ते एका बाउल मध्ये काढूया. देतो तुम्हाला. त्याच्यातच आता लसूण, तो पण ठेचून घ्यायचा. वा. तर त्याच्यातच मिरची टाकायची. तुम्ही कसं खाता? तिखट खाता? तसं तिखट खातो. स्पेशल कोळी मसाला आहे. वा वा. हा किती घालायचा आहे? साधारण 1 चमचा. आता काय हळद? ही पण घरी केली आहे. आता कोथिंबीर. म्हणजे जे जे साहित्य म्हणून आपण इकडे वापरलेलं आहे तेच सगळं इकडे वापरायचं. त्याच्यात मसाला जातो, कारण ते काहीच तिखट नाही म्हणून थोडस तोंडी लावायला आपण बोलतो ना बाजूला, साईड डिश. वा. आपण मासे सगळे तेच वापरले, साहित्यही तेच वापरले, याच्यामध्ये फक्त कोळी मसाला ऍड केला. आता काय घालताय? फक्त त्याला बाइंडिंग करतो तांदळाचं पीठ. घाला. आमच्याकडे बेसन वापरत नाही. तांदळाचं पीठ अवेलेबल असतं ना भाकरीसाठीच. बरोबर. त्याच्यामुळे त्याचीच पद्धत आहे. बोंबीलचे वडे आणि माशांची उकड असा हा पदार्थ आहे. अस्सल समुद्रातली चव आज तुम्हाला चाखायला मिळणार आहे.